थांब रे बाबा, घरात रंगरंग करशील. हे भांड ठेवा ना जरा तुमच्याकडे. काय आहे त्यात? थंडाई आहे. घरी ठेवलं तर पोरं पितील आणि नको ते भलतच व्हायचं. टाकलं नाही ना त्यात? वच्छी आत्या, तुमच्याकडे ठेवायचं तर कशाला टाकेन मी त्याच्यात काय. जरा सांभाळून ठेवा. आमचं खेळून झालं की घेऊन जातो मी. हा चल रे. काय ग बाई, आमच्या चाळीतले टोणगे मेले. मी ओळखत नाही की काय तुम्हाला? दरवर्षी हेच सांगून ठेवून जाता आणि दरवर्षी सगळे संध्याकाळी हीच थंडाई पिऊन हसत उपडे होता. माहित नाही का या वच्छीला? वच्छी भाऊची इथली ओळी लय भारी हो. गावची आठवण आली बघा. हो, आणि बिना ओळखीची माणसं सुद्धा कलर लावून जातात. मग तसंच असतं रे. काय घाणेरडी माणसे तिथली. तर घराच्या बाहेर सुद्धा पडणार नाही. ते कुठे गेले? हे काय आले? हो, पहिला नंबर दिला इथल्या लोकांनी त्यांना. हो हो. काय हो? विचारू नकोस. वर्णन करण्याच्या पलीकडे आहे. श्वास रोखून धरायची किंमत साध्य होणार असेल ना तरच तिकडे जायचा विचार कर. आई चहा आणू? नकोय मला चहा. मगाशी सांगितलं ना बच्ची बच्चीला, लक्षात नाही का राहत तुझ्या? हो हो, तिच्यावर कशाला चिडतीयस? तिच्यावर नाही चिडते, या परिस्थितीवर चिडतेय मी. जीवनात घुसमटतोय माझ्या या दिरखणी खोलीत. यापेक्षा ना माझ्या घरातलं बाथरूम सगळ्यात जास्त स्वच्छ होतं. सुंभ जळाला पण पीळ नाही गेला या बाईचा. मी बोलत नाहीये ते हिनं जातच मांडलं माझ्या डोक्यावर आणि मूग दळायला बसलीये. चांगलं वागणं कळतच नाही या बाईला. आता दाखवते थांब माझा हिसका. करून घ्या आपली शोभा.